सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, मी सौ सुनीता युवराज चव्हाण आपले स्वागत करीत आहे। आज आपण मी आणि माझे कुटुंब हा घटक शिकूया। या घटकातून आपण काय शिकणार आहोत तर संभाषणात सहभागी होणे, स्वतःची वेळ येण्याची वाट पाहणे आणि इतरांना बोलू देणे। चला तर मग आपण शिकायला सुरुवात करूया। बघा, हा कुटुंब वृक्ष आहे आणि या कुटुंब वृक्षावर चौकोन दिलेले आहेत। बघा, 1 2 3 4 5 6 चौकोन आहे। या प्रत्येक चौकोनामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे फोटो चिकटवायचे आहेत। आहे विहान। काय नाव तुझं? पूर्ण नाव सांग बाळा। विहान चंद्रकांत वाघे। विहान चंद्रकांत वाघे। व्हेरी गुड। उदाहरणाद्वारे आपण कुटुंब वृक्षातील चौकोनांवर कशा पद्धतीने फोटो चिकटवायचे ते समजून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विहान आणि विहानच्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो आपण या कुटुंब वृक्षावर काढूया। हा आहे विहान। विहानचा फोटो बघा आपण इथे या कुटुंब वृक्षावर चिकटवला आहे। ही आहे विहानची बहीण। हिचा देखील फोटो आपण काढला आहे बघा। ही आहे विहानची आई। विहानच्या आईचा फोटो देखील आपण इथे काढूया। हे आहेत विहानचे बाबा। या कुटुंब वृक्षावर बाबांचे चित्र देखील काढूया। या आहेत विहानच्या आजीबाई, म्हणजे त्याच्या आजी। आजीचा फोटो देखील लावूया आपण। हे आहेत विहानचे आजोबा। या कुटुंब वृक्षावर सर्वात वरती विहानच्या आजोबांचे चित्र देखील लावूया। HPC समग्र मूल्यमापनाचा काही भाग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः पूर्ण करायचा आहे शिक्षकांच्या मदतीने। बघा, इथे माझा फोटोच्या ठिकाणी आपण विहानचा फोटो लावला। वय आहे 6 वर्ष आणि विहानचा वाढदिवस 1 जुलैला असतो बरं का। विहानचा पत्ता आपण या ठिकाणी लिहिलाय, त्याचे मित्रमैत्रिणींची नावं लिहिली आहेत आणि कुटुंबाविषयी माहिती लिहिली आहे। विहानला मोठं होऊन पोलीस व्हायचं आहे। विहानचा आवडता रंग पिवळा आहे, आवडते फूल गुलाब, खेळ फुटबॉल, विषय मराठी आवडतो त्याला, त्याचा आवडता अन्नपदार्थ वडापाव आणि प्राणी गाय। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण विहानच्या कुटुंबाचा हा कुटुंब वृक्ष फोटोद्वारे पूर्ण केला। तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तुमच्या पुस्तकात तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे फोटो चिकटवून या पद्धतीने पूर्ण करायचा आहे। तसेच HPC म्हणजे समग्र प्रगती पुस्तकातील हा महत्त्वाचा भाग देखील तुम्ही शिक्षकांच्या मदतीने पूर्ण करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत आणि तुला सर्वात जास्त कोण आवडते आणि तुझ्या कुटुंबातील व्यक्ती कोणती कामे करतात याविषयी तुमच्या शिक्षकांशी सविस्तर चर्चा करा। धन्यवाद।